सदर निवेदन दिले असताना घरकुल व शोषखड्डे व अर्धवट नालीसाठी दिले होते. आतापर्यंत आजचा दुसरा दिवस आहे, आम्ही उपोषणाला बसलो आहे. इथं आणखी ग्रामपंचायत उघडायची पण हिंमत होत नाही आहे. सरपंच, सचिव कोणी इथं फटकं दिसत पण नाही. आज ग्रामपंचायत सकाळपासून बंद आहे का? कालपासून बंद आहे. आज कोणी आला नाही कर्मचारी? कोणी चाललं नाही. यांचा भ्रष्टाचार समजा की काय समजा. गरजूंना डावलून हे ज्यांना खरंच गरज आहे घरकुलाची त्यांचं नाव पण नाही आहे त्या लिस्टमध्ये. आणि ज्यांना डबल मजली मकान आहे त्यांचे नाव आहेत, त्यांना डबल मजल्यावरती घरकुल भेटत आहे. गरजूंनी काय करायचं मग? असा प्रश्न सामान्य जनतेपुढे पडला आहे. मी ग्रामसेवक या बाबतीत बोलले, त्यांनी काय उत्तर दिले? ग्रामसेवक साहेब बोललेच नाहीत काही, ते बोलतच नाहीत काही. सरपंच पण बोलत नाहीत. सरपंच काय बोलले? आलेच नाहीत ते. नाही, याच्या अगोदर तुम्ही काही तक्रार निवेदन दिलं असेल तर काही? हो, करू. आता किती वर्ष झाले? 30 वर्ष झाले, भेटत नाही. काय करायचं मग? पाणी आलं की आमच्या घरामध्ये टोंगा पाणी असते तिथं. त्याच्यामध्ये कसं राहणार? कुणाच्या घरामध्ये आमच्या घर बघा. ज्याला खरंच गरज आहे त्याला द्या ना. आमचं असं म्हणणं नाही की नका देऊ. ज्याला खरंच गरज आहे त्याला द्या. आम्हाला तर गरज आहेच, आम्ही म्हणून बसलो इथं. तुम्ही डबल मजलीवर मग हे द्यायला लागले ना. ज्याला खरंच गरज आहे त्याला काऊन नाही देत? काय प्रॉब्लेम काय तुम्हाला ते तरी सांगा. नाही तर लेखी द्या आम्हाला लिहून की हा प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला घरकुल देऊ शकत नाही. सांगा काय प्रॉब्लेम.